नमस्कार मित्रांनो. मी सगळ्यांना नेहमी एकच सांगतो की कोणतीही गोष्ट ट्रोल करण्याआधी त्या गोष्टीची संपूर्ण बाजू आणि संपूर्ण अभ्यास केल्याशिवाय त्या गोष्टीला नावं ठेवू नये. राजा शिवाजी ह्या मूवीबद्दल पण हेच घडून येतं. ट्रेलर आणि टीजर रिलीज झाल्यानंतर जी ट्रोलिंग झाली ती सगळी मूवी बघितल्यानंतर बाजूला होते. रितेश देशमुखचा अभिनय, डायरेक्शन, स्क्रीन प्ले आणि स्टोरी रायटिंग सगळं उत्तम आहे. कलाकारांचे जे कॅमिओज आहेत, सलमान खान झाला किंवा मग दुसरे कोणतेही इतर कलाकार झाले, त्यांचाही अभिनय उत्तमरित्या दिसून आला. संजय दत्त यांची अफजल खानाची भूमिका आणि विद्या बालन यांचे अभिनय एकदम उत्तमरित्या या मूवीमध्ये दिसून येतं. तसंच अजय अतुल यांचं म्युझिकही तेवढ्याच इंटेन्सिफाय करतं त्या राजा शिवाजी मूवीच्या स्टोरीला. आता हा पहिला असा मूवी आहे की ज्याला 100 कोटी इन्व्हेस्ट झालेले. तुम्ही जर त्यांचे आकडे बघाल तर पहिल्या दिवसाचे ते आत्ताच्या सोमवारपर्यंतचे जे आकडे आहेत त्याच्यात मराठी प्रेक्षकांनी जे दिलेले आहेत बॉक्स ऑफिसला कलेक्शन, त्याचे आकडे जरा जास्त आहेत हिंदीपेक्षा. याचा अर्थ काय की मराठी प्रेक्षक पूर्ण अट्रॅक्ट झालेले आहेत राजा शिवाजी या मूवीला. तुम्ही जर अजूनही बघितला नसेल मूवी तर हा नक्कीच थिएटरमध्ये जा. पण मी सगळ्यांना एकच सांगेल की जे मराठी ऑडियन्स आहे त्यांनी कृपया हा मूवी मराठीमधूनच बघा. कारण का मराठी मूवी म्हणजे मराठी लँग्वेजमधून बघताना जो फील येईल तो हिंदीमध्ये येणार नाही. जे रितेश देशमुख, जेनेलिया यांचे जे सगळे डायलॉग्स आहेत, इव्हन सलमान खान झाला, या सगळ्यांचे डायलॉग्स हे मराठीतूनच आहेत. नंतर त्यांचे हिंदी डब झालेले आहेत डायलॉग्स. त्याच्यामुळे जर तुम्हाला बघायचं असेल तर मी एकच सजेस्ट करेन की तुम्ही मराठीतून बघा. संजय दत्त आणि बाकीचे जे कोणते विद्या बालन झाली, भाग्यश्री झाली, यांचे जे डायलॉग्स आहेत ते ओरिजिनली हिंदीमधूनच आहेत. पण ते काही स्पेसिफिक ठिकाणी जिथे हिंदीची गरज आहे तिथेच त्यांनी ते यूज केलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला मराठीमध्ये म्हणजे जे नॉन मराठी प्रेक्षक आहेत त्यांनाही मराठीमधून बघताना काहीच प्रॉब्लेम येणार नाही. तुम्ही जर हा मूवी ऑलरेडी बघितला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा की ह्या मूवीमध्ये अजून काय ॲड करता आलं असतं किंवा अजून कोणत्या उणिवा आहेत ज्या तुम्हाला दिसल्या त्या. धन्यवाद.